आरतीताईंचा वेल शब्दफुलांची हा कविता संग्रह उद्या प्रकाशित होणार आहे. आता आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळा विषय म्हणजे आपण आपल्या प्रश्नांद्वारे जेव्हा तुम्ही उत्तरं देता, जेव्हा कवितेचं काव्यसंग्रहाचं नाव शब्द फुलांची वेल किंवा जुनं साहित्य नवीन साहित्य त्याच्यात सुद्धा तुम्ही वृक्ष मुळं हे उदाहरण दिलं, म्हणजे एकंदरीतच तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ जाणारे असं तुमचं व्यक्तिमत्व वाटतंय. तर तुम्हाला कविता सुचते कशी, म्हणजे एकांतात सुचते की लोकात राहून सुचू शकते? नाही, शक्यतो एकांतातच सुचते. कारण एकांतातच आपण स्वतःला जास्त ओळखू शकतो म्हणा, किंवा आपण स्वतःला जास्त काही करण्यासाठी प्रवृत्त करू. त्यामुळे जास्त मला शांतता आणि एकांतातच काही लिहायला किंवा हे करायला आवडतं. मग तुमचं लिखाण मग तुम्हाला असं वाटतं का की बाबा मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे म्हणून मी काही गोष्टी लिहिलो, की तुम्हाला आत्मिक समाधान हवं आहे? अर्थात आत्मिक समाधानासाठी. कधी म्हणजे माझं कुठलं बुक असं पब्लिश होईल असंही मी कधी असा विचारही केला नव्हता. कारण मी लिहायला सुरुवात केली तीच मुळात मला स्वतःला आनंद मिळावा म्हणून केली. त्यामुळे आता मी जे काय लिहिते त्याला फक्त सिद्धी मिळावी एवढंच माझी अपेक्षा आहे, प्रसिद्धी नंतर. वा 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 वा. म्हणजे प्रत्येक शब्दात तुमच्या ते काव्य निसर्ग हे डोकावतच आहे. पण असं झालंय का कधी की तुम्ही एखादी कविता लिहिली आहे, कोणाला तरी किंवा कोणी वाचली ती कविता आणि ती वाचून एखादं पत्र, म्हणजे आधी पत्र यायची म्हणून पत्र किंवा एखादा फोन, अशी काही प्रतिक्रिया तुम्हाला? अशा भरपूर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. जेव्हापासून मी म्हणजे लिहायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या फेसबुक वर किंवा अशा सोशल मीडियाद्वारे माझ्या लोकांपर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत. तशा प्रत्येकाने मला अगदी मनापासून ऍप्रिसिएशन दिले आहे आणि तीच माझी प्रेरणा आहे सगळ्यांसोबत. बरोबर. मग तुम्ही लोकांनी कौतुक केलं तर अजून खूप मिळतो आणि असं, हो. पण त्याच्याच विरुद्ध जर आपण म्हटलं की नको बाबा आता लिखाण बस झालं, थांबवते आता, असं कधी झालं? असं फार अगदी क्वचित एखाद्या वेळेला झालेलं आहे तसं, पण तरी सुद्धा शब्द कधी पाठ सोडत नाही. परत एक तरी काही प्रसंग असा दिसतो की एखादी घटना वगैरे अशी घडली कसं वाटतं आपण याच्यावर लिहावं का काही. आणि तीच ऊर्जा. आता शब्द आपण मगाशी तुम्हाला शब्द भावना विचारलं, तसंच शब्द महत्वाचे आहेत की मौन महत्वाचं? कसं असतं की शब्दांमधनं व्यक्त होता येईल, मौनामध्ये आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो. त्यामुळे खरं तर दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की कुठे शब्द उपयोगाचे आणि कुठे मौन. योग्य ठिकाणी योग्य गोष्टी वापरल्या त्या दोन्ही त्या एकदमच उत्तम परिणाम करतात. तुम्ही तुमच्या लिखाणात तो स्वतःला शोधण्याचा कधी प्रयत्न केला की असं कधी झालंय की तुम्ही स्वतः उलगडत गेला इतकं लिहा? थोडंफार तसं होतं बऱ्याचदा. कारण कविता ही मुळात आपली स्वतःचीच काहीतरी भावना असते म्हणा, किंवा आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं एक साधन असल्यामुळे कुठेतरी स्वतःची थोडीफार ओळख त्याच्यातून होत असते. अगदी संपूर्ण नाही पण काही अंशी. फार छान वाटलं. असेच नवनवीन पुस्तकं नवनवीन कल्पना तुम्हाला यावेत, असाच मंच मिळावा आणि आपली वाटचाल अशीच चालत राहावी हीच सदिच्छा. आणि उद्याच्या प्रकाशनासाठी मनापासून शुभेच्छा. वेलवेट कविशा पब्लिकेशनच्या वतीनं आपण उद्या विश्वविक्रमी असा सोहळा सादर करतोय किंवा त्या सोहळ्याचे आपण सर्वजण सहभागी आहोत. तर आरतीताईंचा वेल शब्दफुलांची हा कविता संग्रह उद्या प्रकाशित होणार आहे आणि त्यानिमित्तानं शुभेच्छा द्यायला ताईंचे भाऊ आलेले आहेत, प्रसाद भागवत. तर सर आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज ताईंचं पुस्तक हे विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये सहभागी होतंय. तर आपल्या भावना काय आहेत याबद्दलच्या? अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी. आणि माझ्या बहिणीचं वेल फुलांची हे काव्यसंग्रह उद्या वेलवेट कविशा प्रकाशित करते, हे आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पहिल्यापासून माझी बहीण माझ्या मागच्याच वर्गात शिकत असल्यामुळे तिचा सगळा प्रवास मी क्लोजली बघितलाय. खरं म्हणजे हे आश्चर्यकारक आहे, कारण सुरुवातीला तिला असं कधी कवितांची वगैरे आवड नव्हती,
बाकी स्वयंपाक करणे किंवा इतर गोष्टी म्युझिक ती पेटी स्वतः खूप चांगली वाजवते. बाकी सगळ्या गोष्टींची मला कल्पना होती. नंतर तिला थोडीशी ज्योतिषाची पण आवड लागल्याचं म्हणजे माहितीत आहे. पण मग अचानकपणे नंतर ती कवितांकडे वळली आणि तिला कवितांची इतकी आवड लागली, की ती प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा घरातल्या प्रत्येक सणा-समारंभाला वगैरे छान कविता करायची आणि नेहमीच तिची प्रशंसा सगळेजण करायचे. तेव्हापासून असं वाटत होतं, की तिचं हे सगळं जे काही शब्दफुलं आहेत, ती कोणीतरी ओवून त्याचा छान एखादा हार, गजरा काहीतरी करावा. तो योग आज येतोय. आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत. आमच्या घरचे सगळे लोकं उद्याच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहतील, असं आत्ता तरी आम्हाला वाटतंय आणि आम्ही उद्याच्या क्षणाची वाट बघतोय. दादांनी आपल्या धाकट्या बहिणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि उद्या या विक्रमी सोहळ्याचे सर्वजण साक्षीदार होणार आहोत. आपलं खूप खूप धन्यवाद सर. आरतीताईंचा आज काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. वेल्वेट कविशा पब्लिकेशनच्या माध्यमातून आज विश्वविक्रम होतो आहे. एकाच मंचावर इतके पुस्तक प्रकाशित होत आहेत. काय सांगाल त्यांच्या या प्रवासाबद्दल? काय वाटतंय आज? आरती, खऱ्या अर्थाने आज तू खरंच मोठी झालीस. माणूस वयाने मोठे होणं वेगळं आणि स्वकर्तृत्वाने मोठं होणं वेगळं. तू मुलींचं तर फार छानच संगोपन केलंस, पण तुझे सासू सासरे त्यांची आई होऊन तू सेवा केलीस. अशी सून समाजात आजूबाजूला बघायला मिळणं फारच अवघड असतं. तुझं कधी मनाला दुःख झालं तर माझ्या भाच्या सुहासने तुला हळुवार फुंकर मारलेली आहेच. तिच्या नवऱ्याची मी मामी असून सुद्धा तिने सारी सुखदुःख माझ्याजवळ नेहमीच बोलत आलेली आहे. तिचं कौतुक करण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा मी तिचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आजच्या ह्या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी मी तिचं कौतुक तर करीनच, पण जवळ घेऊन तिला म्हणावंसं वाटतं, होऊन तू मुक्त झेप घे आकाशी. होऊन तू मुक्त झेप घे आकाशी. मनासारखं स्वच्छंदी जग तू आता फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठीच. खूपच छान. आज त्यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि आपल्या घरामधली एक कविमनाची व्यक्ती पुढे येत आहे, वाचकांपर्यंत पोहोचली आहे. काय म्हणणं आहे? आरती माझी सून आहे आणि सप्रे घराण्यातली सून पुढे जाते म्हणून मला जास्तीच अभिमान आहे. तिने असंच उत्तरोत्तर पुढे जावं. आज उद्याला एक प्रकाशन आहे, अशी अनेक पुस्तकं तिने लिहावी हीच माझी सदिच्छा. काय वाटतं तुम्हाला? आज एका सोहळ्यामध्ये सगळ्यात उंच म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड होते आणि त्यामध्ये हे पुस्तक प्रकाशन होत आहे. त्यांच्या लेखणीला दिशा मिळाली आहे असं वाटतं का? काय भावना आहे? भावना तर खूप आनंदाची आहे. खूपच म्हणजे एवढं आजपर्यंत कुणीही आमच्याकडे गेलेलं नाही आहे. ती पुढे जाते याचा आम्हाला आनंद आहे आणि त्याचबरोबर ह्या जो कार्यक्रम आयोजित झाला आहे याच्यासाठी पण खूप आनंद होतो आहे की कोणीतरी एक रंगमंच मिळवून देतो आहे ज्यांना अशी गरज आहे. आणि यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार आणि आरतीचं अभिनंदन. धन्यवाद. खूप भावस्पर्शी हे भावबंध आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे ताई आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण सगळे आलात, त्यांना प्रोत्साहन दिलं. तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे आणि ताई तुमचं मनपूर्वक अभिनंदन.